माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या छोटेपणीची म्हणजे मी तुमच्या एवढे होते ना तेव्हाची गोष्ट सांगणार आहे. मी नेहमीप्रमाणे एकटीच शाळेतून घरी येत होते, पण माझ्या निम्म्या रस्त्यात आल्यावर मला माझ्या मागून आवाज आला, अरे च्या. मी मागे वळून पाहिलं तेव्हा 2 डोळे दिसले. ते होते इवल्याशा मांजरीच्या पिल्लाचे. मी माझ्या आईला कन्व्हिन्स केलं आणि ते पिल्लू आमच्या घरात राहू लागलं. मी त्याला कापूस म्हणायचे कारण ते पांढरं शुभ्र होतं. मी शाळेतून घरी आले ना की आम्ही दोघं खूप मस्ती करायचो. पण एक दिवस ते पिल्लू अचानक गायब झालं. मला खूप खूप रडू आलं. त्यावेळी माझे आई बाबा ऑफिस मध्येच होते. मला कोणाजवळ बोलावं तेच समजत नव्हतं. मग मला आठवलं की मी उन्हाळ्याच्या सुट्टीत एक शिबिर अटेंड केलं होतं. तिथे एक ताई आल्या होत्या. त्यांनी आम्हाला एक फोन नंबर दिला, 9226074767. या नंबरवरच्या ताईंशी बिनधास्तपणे बोला, कारण हे तुमच्या दोघातलं सिक्रेट राहतं असं त्या ताईंनी सांगितलं होतं. मग मी त्या नंबरवरच्या ताईंशी बोलले. मग तिने मला खूप समजावले. हळूहळू मी कापूस हरवल्याचे दुःख विसरून गेले. मला दुसरे पिल्लू मिळेल असेही त्यांनी सांगितले. मग मला पण छान वाटायला लागलं. तुम्ही सुद्धा कधी बोलावं असं वाटलं ना तर 9226074767 या नंबरवर फोन करा.